मे महिना उजाडलेला आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भामध्ये निकाल कधी येतोय याची प्रतीक्षा आहे. 15वाडाच उरलेला आहे आणि निकाल कधी येणार, त्याची प्रक्रिया काय आहे आणि निकाल कसा असेल या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत सुप्रीम कोर्टामध्ये आणि आपल्यासोबत ही वकिलांची टीम आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रातील वकील आहेत, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. सिद्धार्थ शिंदे जे आहेत, ॲडव्होकेट काकडे जे आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट लांबट आहेत, प्रशांत आहेत ॲडव्होकेट, राज पाटील जे आहेत, यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं आता निकाल कधी लागणार आहे. कारण काही दिवसच उरलेले आहेत. महाराष्ट्राचं भवितव्य या निकालावरच अवलंबून आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. सिद्धार्थजी, मला सांगा की आता मे महिना उजडलेला आहे, कसे असेल प्रक्रिया आणि कधी लागण्याची शक्यता आहे निकाल? सर्वप्रथम सगळ्यांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आता मी जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं की 15 मेला जस्टिस शाह रिटायर होत आहेत, तर त्याच्या आधीच म्हणजे 12 तारखेला, कारण 13-14 सुट्टी आहे, 15ला नॉर्मली लास्ट डेला सिम्बॉलिक असतं, ते जजमेंट देत नाही, तर 12 तारखेच्या आतच, आता जर आपण 0 इन केलं त्याला तर 12 तारखेच्या आत. आणि 5ला बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे, त्यामुळे लॉंग विकेंड येतोय, फ्रायडे सॅटर्डे संडे. तर आता अशी शक्यता जास्त आहे की 8 ते 12च्या दरम्यान, 8 ते 12 मेच्या दरम्यान हा निकाल लागेल. बरोबर आहे. प्रशांतजी आपल्यासोबत आहेत. 8 ते 12च्या दरम्यान लागेल का आणि त्याचं काय कारण आहे? कारण की आता यावेळेला 5 तारखेला बौद्ध पौर्णिमा आली आहे आणि त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सुट्टी डिक्लेअर झाली आहे. 5, 6, 7 हे 3 दिवस सुट्टीचे आहेत. असं होऊ शकतं की 5ही जजेस फायनलाइज करू शकतात त्या दिवशी आणि 8 तारखेला ते निकाल देऊ शकतात आणि त्याचं जे नोटिफिकेशन आहे, जे सप्लिमेंटरी लिस्ट म्हणतो आम्ही ज्याला, ते शनिवारी येऊ शकतं. अच्छा, परंतु मग हे निकाल कधी लागणार, काय त्याचा अगोदर आपल्याला कळवलं जाऊ शकतं का? तारीख ही निश्चित केली जाऊ शकते का? प्रोनाऊन्समेंटची जी डेट असेल ही निश्चित प्रकारे आधी कळते आणि सुप्रीम कोर्टच्या नोटिफिकेशनमध्ये शो होती, कॉल लिस्टमध्ये पण शो होती. त्यानंतर प्रोनाऊन्समेंट कधी होणार आहे जजमेंटचं हे निश्चित प्रकारे कळवलं जातं, अगोदर कळवलं जातं. आता हे वाट बघावं लागेल आपल्याला की हे कधीपर्यंत येऊ शकते नोटीस किंवा कॉल लिस्टमध्ये त्या जजमेंटविषयी. पण संपूर्ण महाराष्ट्रात ह्या केसचं लक्ष लागून आहे आणि ह्या केसवर बरंच काही गोष्टी निर्भर करतात. आता जर बघितलं आपण की महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष जेव्हापासून सुरू झाला मागच्या 1 वर्षापासून, तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर वाटतं लोकांनासुद्धा आणि देशातल्या लोकांनासुद्धा. आणि संपूर्ण लक्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटकडे आहे आणि सर्व राजकीय पक्ष भारतातले हे बघत आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. तुम्ही जो इंटरव्ह्यू घेता तुमच्या प्रेक्षकापर्यंत महाराष्ट्र दिनाच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. आपण हे बघत आहोत की सगळे वकील मंडळी इथं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत की ह्या निकालात काय काय होऊ शकतं. आता महिला वकील पण इथं आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घ्या की यात काय होऊ शकतं. नाही, पण मला एक तोच मुद्दा विचारायचा आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, मग कॉन्स्टिट्यूशन बेंचला फक्त जे की मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस बसतं, तर त्याच्यामुळे फक्त 3 दिवसामध्येच निकाल येणं अपेक्षित आहे का? सोमवार ते शुक्रवार कधीही निकाल येऊ शकतो? नाही, सोमवार ते शुक्रवार कधीही निकाल येऊ शकते. जसं आज पण एक कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निकाल होता, तसं ते कधी सोमवार ते शुक्रवार कधी येऊ शकते. आणि जसं सर बोलले आहेत की रिटायरमेंटच्या आधीच निकाल लागेल, 15 तारखेच्या आधीच निकाल लागेल. अच्छा, पण वेळ का एवढा लागतोय? कारण इतर केसेसमध्ये सुद्धा यापूर्वी असा वेळ लागलेला आहे. कसं आहे की जजेस जेव्हा जोपर्यंत त्यांची सगळ्यांची सहमती होत नाही कुठल्याही निकालाबाबत, तोपर्यंत प्रत्येक जज त्याच्यावर सही करणार नाही. मग कोणाचं जर काही वेगळं असेल त्यात मत, तर जसं एक्सपेक्टेड आहे की 3:2 रेशोनी जाऊ शकतं. कोण कुठे 3 जाईल, कोण 2 जाईल हे काही सांगता नाही येते, पण तसं एक्सपेक्टेड आहे. कारण जेव्हा हिअरिंग सुरू होतं त्यावेळेला तसं त्यांचं दिसत होतं की कोण कुठे फेवर कोण करू शकतं कोणाला. तर त्या हिशोबाने ते कसं त्यांचं मग डिसेंटिंग जजमेंट पण लिहू शकतील, डिसेंटिंग ओपिनियन, तर त्या गोष्टींना वेळ लागतो. तर त्यामुळं किती दिवसात येईल, काय येईल, कधी येईल हे काही सांगता येत नाही. बरेचसे जजेस जे आहेत ते काही केसेसमध्ये घरून सुद्धा सुनावणी करतायत, कारण आजारी असल्याचं कळते, तर त्याचासुद्धा आणि सुप्रीम कोर्टामधल्या कामकाजाचा सुद्धा या निकालावर परिणाम होते असं वाटतंय का? नाही, त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण आता कॉन्स्टिट्यूशन बेंचचं कामकाज जसं आहे तसं सुरूच आहे. आणि जसे आमचे सर बोललेत की 15 तारखेच्या आत हा निकाल लागू शकतो, कारण MR शाह जज जे एक रिटायर्ड होणार आहेत, त्यामुळे त्याच्या आत नक्कीच निकाल लागेल. आणि हा निकाल सर्व राष्ट्रीय जेवढे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल, त्याच्यामुळे हा नक्कीच लागेल. जर MR शाह निवृत्त होण्याच्या अगोदर जर निकाल लागला नाही तर याचा अर्थ काय समजायचा, पुढे काय होऊ शकतं? सुप्रीम कोर्टात जशी पद्धत आहे
जर एखादी जस्टिस जर रिटायर झाले, जजमेंट रिझर्व्ह असेल, त्यांनी निकाल दिला नाही, तर त्याचा परिणाम असा होतो की ती जी पूर्ण सुनावणी आहे ती रद्दबातल ठरवली जाते. परत कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार होणार, परत पहिल्यापासून सुनावणी घेतली जाणार त्याच्यात, आणि मग त्याच्यावरती परत निकाल दिला जाईल. मग त्याच्यामुळे ही शक्यता कमी आहे की निकाल येणार नाही, पण जर चुकून जर तसं झालं तर ही पूर्ण सुनावणी रद्दबातल होते आणि नव्यानं कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार होऊन नवीन बेंच येऊन त्याच्यात नवीन जजमेंट येणार. म्हणजे की या पंधरवड्यामध्ये कधीही निकाल येऊ शकतो असं वाटतंय? नक्कीच शक्यता आहे 8 तारीख आहे शक्यतो, कारण की 3 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे ते कोऑर्डिनेट करून 8 तारखेला ते निकाल देऊ शकतो. कोणकोणत्या आहेत? 5 तारखेला आहे, 6 तारखेला आणि 7 तारखेला 3 दिवस सुट्टी आहे. शनिवार रविवार 6-7 आहे आणि बुद्ध पौर्णिमेची 5 तारखेला सुट्टी आहे. बरोबर. या सुट्ट्यांचा सुद्धा निकालावर परिणाम होतोय का? नाही, तसं काही नाही. आता तुम्ही बघा, ह्याच बेंच समोर 16 फेब्रुवारीला त्यांनी दिल्ली विरुद्ध केंद्र सरकारचा निकाल राखून ठेवलेला, तोही अजून आलेला नाही आहे. तर तो पण अपेक्षित आहे आणि हाच बेंच होता. आणि बऱ्याच वेळेस 2 ते 3 महिने पण लागतात. त्यामुळे असं काही ह्याच्यात नवीन नाही आहे. आपल्याला त्याचं महत्त्व जास्त वाटतंय कारण आपण महाराष्ट्राशी संबंधित आहोत. इथं अनेक निकाल प्रलंबित आहेत आणि अनेक बेंचेस बसतात, तर असा वेळ तर लागतोच. पण 15 तारखेच्या आज शक्यता आहे की यायचा निकाल. महाराष्ट्र दिन आज आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारचं सत्तासंघर्षाचं भवितव्य जे आहे त्या निकालावर अवलंबून आहे. परंतु मला एक विचारायचं आहे की निकाल तुम्हाला कारण पहिल्यापासून पाहताय संपूर्ण, काय वाटतं की विधानसभा अध्यक्षाकडे हे प्रकरण जाऊ शकतं का सुप्रीम कोर्ट हे डिस्क्वालिफाय करू शकतात? सगळ्यात प्रबल शक्यता आहे की हे विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि राज्यपालांच्या भूमिकेवर काहीतरी स्पष्टपणे आपल्याला कोर्ट काहीतरी सांगेल. आणि ह्यात बरेच इश्यूज आहेत, पण मेन प्रबळ शक्यता तीच आहे की हे राज्य, आणि असं जर सुप्रीम कोर्टांनी 16 जणांना डिस्क्वालिफाय केलं तर ही पहिलीच वेळ अशी होईल. कारण स्पीकर समोर हे मॅटर पेंडिंग असताना स्पीकरनी निर्णय न देता सुप्रीम कोर्ट असं करेल, कारण 10व्या अनुसूचीप्रमाणे स्पीकर इज द मेन अथॉरिटी, फायनल अथॉरिटी. तर सुप्रीम कोर्टाने असं जर केलंच तर ती खूप मोठी गोष्ट होईल. अच्छा, यापूर्वी असं कधी झालंय का की? नाही, एकदा अरुणाचलमध्ये झालं होतं, पण त्याच्यानंतर ती केसच पलटली कारण ते स्पीकर वगैरे सगळेच एका दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे त्याचा अर्थ, त्यावेळेस राष्ट्रपती राजवट होती अरुणाचलमध्ये. त्यामुळे असं कधीच झालेलं नाहीये की सुप्रीम कोर्टाने कोणाला डायरेक्ट डिस्क्वालिफाय केलंय निर्णय न येता, स्पीकरचा निर्णय न येता. परंतु ते आता विद्यमान स्पीकर आहेत त्यांच्याकडे हे प्रकरण जाऊ शकतं का पुन्हा घड्याळाची सुई पाठीमागे नेता येऊ शकते? त्यावर मी तर काही नाही बोलू शकत, पण जजमेंट जे राहणार आहे, 5 जजेस मिळून जे जजमेंट देणार आहे ते अगदी बरोबर राहणार आहे आणि ते अकॉर्डिंगली फॉलो होतील. काय वाटतं की पुन्हा सुई मागे नेता येऊ शकेल? कारण सुनावणीच्या दरम्यान पण हे मुद्दे आलेले आहेत. शक्यतो ती सुई मागं जाणं अवघड आहे, कारण की पूर्ण जवळपास 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, त्याच्यामधले सगळे बरेचसे निर्णय झालेले आहेत. हे जर सगळं झालेलं असेल तर सुई मागं जाणं फारच अवघड आहे, कारण की जर कुठल्याच ऑथॉरिटीनं डिसिजन दिलेलं नसेल तर सुप्रीम कोर्ट डिरेक्टली त्याच्यामध्ये काहीच करणार नाही. म्हणजे माझा अंदाज तसा आहे, सुप्रीम कोर्ट शक्यतो हे परत पाठवेल अध्यक्षांकडे त्याच्यावर डिसिजन घ्यायला. ॲडव्होकेट यतीन जगताप आपल्यासोबत आहेत. मला सांगा की पुन्हा हे विधानसभा अध्यक्षाकडे हे प्रकरण जाऊ शकतं का डिस्क्वालिफिकेशन करता येऊ शकतं? नाही, डिस्क्वालिफिकेशन माझ्या मते तरी करता येऊ शकत नाहीये. ते विधानसभेच्या अध्यक्षाकडेच जायला पाहिजे असं माझं तरी मत आहे. पण काय कशामुळे जाऊ? कारण डिस्क्वालिफिकेशनचा जो पेंडिंग अर्ज होता तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे होता आणि त्यामुळे डिसिजन डायरेक्ट सुप्रीम कोर्टाला घेता येणार नाहीये. तो ज्युरिडिक्शन आहे विधानसभेच्या अध्यक्षाचं, त्यामुळे ते त्यांच्याकडेच जायला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. सिद्धार्थजी, आणखीन एक मुद्दा आहे. हां, अजून एक आहे की हे झिरवळ साहेबांकडे आता नाही जाणार, हे आत्ताचे अध्यक्ष आहेत नार्वेकर त्यांच्याकडेच जाईल. आणि जरी काय ताशेरे ओढले गेले गव्हर्नरच्या रोलवर, कारण गव्हर्नर इज अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, तर ते काय कोश्यारी साहेबांच्या नावी नाही, कारण ते तर आता रिटायर, म्हणजे ते परत उत्तराखंडला गेलेले. तर ते गव्हर्नर ह्या पोस्टसाठी ते जर काय ऑब्झर्वेशन असले तर गव्हर्नरच्या रोल आणि त्या पोस्टसाठी असं इंडिव्हिज्युअल. आणि त्यावेळेस झिरवळ साहेब होते कारण अध्यक्ष नव्हता आणि त्यावेळेस ते ऑफिशिएटिंग होते. आता ते डेप्युटी स्पीकर आहेत आणि स्पीकर राहुल नार्वेकर आहेत. जरी ते परत गेलं तर ते राहुल नार्वेकरांकडेच जाईल. परंतु जसं की यतीन जगताप म्हणले की डिस्क्वालिफिकेशनची नोटीस बजावली होती. डिस्क्वालिफिकेशनची नोटीस बजावली होती, परंतु डिस्क्वालिफिकेशन केलं होतं की नव्हतं? नाही, नव्हतंच केलेलं ना, कारण हे कोर्टात आले शिंदे गट आणि त्यांनी सांगितलं की 2-3 दिवस हा कमी वेळ आहे, तर आम्हाला वेळ वाढवून द्या. तर मागच्या वर्षी कोर्टाने मग ते 12 जुलैला मॅटर एक 15 दिवस वाढवून दिले, पण अजून 10 महिने झाले तरी त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे.
तर कोर्ट सांगू शकतं अध्यक्षांना की एका लिमिटेड टाईम फ्रेममध्ये तुम्ही हे निर्णय घ्या याच्यावर, आणि जे कोणती पार्टी त्याच्या विरुद्ध हे असेल तर ते येऊ शकतात कोर्टामध्ये परत. म्हणजे की जी नोटीस बजावली होती त्याचं ॲक्शनमध्ये रूपांतर. हो, पण चालेल. एकदा एक आपण लक्षात ठेवू की हे सुप्रीम कोर्ट आहे, फायनल कोर्ट आहे, त्यामुळं असंही काही अनपेक्षित पण घडू शकतं. हे आपण सांगतोय ते लिगली जे पॉसिबल आणि प्रॅक्टिकल आहे ते बोलतोय, पण जजेस काय करतील हे त्या 5 जजेसलाच आता माहीत आहे. ॲडव्होकेट काकडे आपल्यासोबत आहेत. हे 7 बेंच जजकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता आता वाटते का? कसं आहे की जजेसनी ऐकताना पहिलं म्हटलं की आम्ही संबंध मॅटर एकदा ऐकू आणि त्यानंतर आम्ही डिसाईड करू की वेदर ऑर नॉट ते 7 जजेसकडे पाठवायचं की आम्हीच त्यात डिसाईड करायचं. तर यात बरेच आधीचे प्रेसिडेंट्स जसे शिंदे सरांनी सांगितलं, तर आधीचे प्रेसिडेंट्सप्रमाणे आता जर आपण या मॅटरकडे बघतो तर असं वाटत नाही, शक्यता थोडी कमी वाटते की 7 जजेसकडे पाठवतील. बरोबर. हे संपूर्ण प्रकरण पाहता प्रशांतजी काय वाटतंय की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील का नाही? राजकीय प्रश्न आहे, परंतु कायद्याच्या आतापर्यंत ज्या सुनावणी झालेल्या आहेत, निकाल जो आहे तो अपेक्षित काय वाटतं मला? राजकीय गोष्टींवरती मी तर काय बोलू शकत नाही, पण हे नक्कीच असेल की जो निकाल येईल त्याच्यानं नक्कीच वादळ येईल, कारण की कुठल्याही बाजूला निकाल जरी गेला तरी त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका जे पक्ष आहे त्याचं नक्कीच ते नुकसान होणार आहे. त्यामुळं जो मगाशी तुम्ही जे काकडे सरांना प्रश्न विचारला त्याच्या बाबतीत मी जरा बोलू इच्छितो की जेव्हा 7 जजेसकडे जे म्हणताय तुम्ही ते हा अकॅडमिक क्वेश्चन आहे. असंही होऊ शकतं की कोर्ट हे ॲग्री करेल की मॅटर जे पेंडिंग आहे ते अध्यक्षांकडे पाठवा डिस्क्वालिफिकेशनचं, आणि जो दुसरा क्वेश्चन ऑफ लॉ आहे तो 7 जजेसकडे पाठवा आणि तो 7 जजेसकडे मग तो डिसाईड होऊ शकतो, पण त्याचा परिणाम या गोष्टींवर होणार नाही. ओके. असंही शक्यता आहे. मग त्यामुळे अकॅडमिक क्वेश्चन जो 7 जजेस समोर जाईल तो वेगळा राहील, पण जो ॲक्च्युअल क्वेश्चन डिस्क्वालिफिकेशनचा आहे तो अधिकार अध्यक्षांकडे आहे असं ठरवून ते अध्यक्षांकडे पाठवू शकतात. म्हणजे स्वल्पविराम पूर्णविराम नाही आहे. बिलकुल. यात ही केस मुळात पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाकडून माननीय सर्वोच्च न्यायालयात आली होती, आणि ती केस ही ज्या उपाध्यक्षांनी त्यावेळेस ते अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत होते, म्हणजे उपाध्यक्षांनी जी इश्यू नोटीस केली होती त्यांना डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात, त्याला चॅलेंज मान्य सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलं आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आलं सर्वात सुरुवातीला, आणि एकनाथ शिंदे गटाला त्यावेळी दिलासा मिळाला आणि त्यांना काही काळ वाढवून देण्यात आला उत्तर देण्यासाठी, पण त्यांचं डिस्क्वालिफिकेशन अजूनपर्यंत झालेलं नाही, ती प्रोसिडिंग पेंडिंग आहे. आता यात हे बघावं लागेल की माननीय अध्यक्षाकडे हे मॅटर जर गेलं तर अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर तो वेगळा प्रश्न असेल. पण ही केस नंतर अशी स्वरूपात टर्न झाली की यात उद्धव ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि जे त्यांचे सरचिटणीस होते सुभाष देसाई हे मॅटर आले, आणि त्यात हे लीड मॅटर सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आहे, आणि हेच कॉन्स्टिट्यूशन बेंचने त्याला लीड मॅटर केलं. त्याचं कारण असं होतं की त्यात एंटायर इश्यू चॅलेंज करण्यात आले होते, म्हणून त्याला लीड मॅटर करण्यात आलं. त्यात माननीय गव्हर्नरच्या संदर्भात असेल, माननीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात असेल, माननीय मुख्यमंत्र्याला आमंत्रण देण्याच्या संदर्भात असेल, माननीय डिप्टी स्पीकरच्या संदर्भात असेल, माननीय सभापतींच्या संदर्भात असेल, अनेक गोष्टी त्यात चॅलेंज करण्यात आल्या होत्या, म्हणून त्याला लीड मॅटर करण्यात आलं होतं. आता हे बघावं लागेल की हे ऐतिहासिक मॅटर राहणार आहे आणि लँडमार्क डिसिजन राहणार आहे. संपूर्ण देशाचं याकडे लक्ष आहे आणि संपूर्ण देश याची वाट बघतो की माइलस्टोन जजमेंट जेव्हा येईल, ऐतिहासिक जेव्हा निकाल हा येईल, हा सर्व राजकीय पक्षांना लाभदायक असेल आणि मार्गदर्शक असेल. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा याकडे बघितलं जाईल निश्चित प्रकारे. गटनेते असेल किंवा प्रतोत्पद असेल किंवा राज्यपालांचं पत्र असेल, या सगळ्याच मुद्द्यांकडे येणार आहे. परंतु मला सर्वांना एकच प्रश्न विचारतो की जो मी थोड्या वेळापूर्वी प्रशांतजीने विचारला की शिंदे राहतील का, जातील, होय किंवा नाही? बघा, लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत, आपण सोशल मीडिया सगळीकडे बघतो, पण शेवटी जे जज ठरवतील, कोर्ट ठरवतील ते आपल्याला मान्य करावं लागेल. आता ह्या जजमेंटमध्ये बरेच रिमार्क असू शकतात, मग कोणती पार्टी त्याला कसं वापरेल, आणि जर शिंदे थोडं पॉलिटिकल बोलायचं म्हटलं, जर शिंदे साहेबांचा चेहरा घेऊनच ह्या गव्हर्नमेंटला पुढे जायचं असलं तर ते राहतील, किंवा मग दुसरा काहीतरी वेगळा विचार होऊ शकतो, पण ते पॉलिटिकल झालं. पण ह्याच्यात काहीतरी रिमार्क येणार आहे हे नक्की. आता तो कसा वापरला जाईल ते राजकीय पक्ष ठरवतील. विधानसभा अध्यक्षाकडे जरी हे प्रकरण पाठवलं तर हा शिंदेंचा किंवा त्यांच्या गटांचा एक मोठा विजय असेल किंवा त्यांना दिलासा असेल असं म्हणता येईल का? दिलासा म्हणावा लागेल, कारण एक तर 10 महिने होऊन गेलेले आहेत.
आणि काही म्हणलं तरी अध्यक्ष जरी न्यूट्रल असायला पाहिजे तर ते एका पॉलिटिकल पक्षाचेच असतात आणि जे निर्णय असतात बरेच अध्यक्षांचे निर्णय कोर्टाने पलटवलेत नंतर. पण ह्या वेळच्यात कसं अजून अध्यक्षांनी निर्णयच दिलेला नाही, त्यामुळे जास्त शक्यता आहे की अध्यक्षांकडे जाईल आणि मग तो निर्णय जो देतील त्याच्या विरुद्ध त्यांना हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात येता येईल. कारण अध्यक्ष सुद्धा जे आहेत ते सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळं हे प्रकरण काय वाटतं, शिंदे राहतील का जातील? कसं आहे की तुम्ही म्हटलं की घड्याळीची सुई परत मागे आणण्याचं, तर हा सेम प्रश्न कोर्टाने सुद्धा घातला होता. तर ते घड्याळीची सुई मागे आणण्यासाठी फ्लोअर टेस्टच झाली नव्हती, त्या आधीच राजीनामा दिला. तो कोण राहील किंवा कोण जाईल यावर खरंच भाष्य करणं शक्य नाही. काय वाटतं तुम्हाला, शिंदे राहतील का जातील? मी आधी बोलली होती, हे पॉलिटिकल क्वेश्चन आहे, त्याच्यावर म्हणजे काही उत्तर असं देऊ नाही शकत एकदम असं. पण जे पण सुप्रीम कोर्टचा ऑर्डर राहील ते बरोबरच राहील. बरोबर. सिद्धार्थजीने सांगितलं की हे प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे जाऊ शकतं, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षाकडे सुद्धा हे प्रकरण जाणं हा एक मोठा सेटबॅक उद्धव ठाकरेंना आहे असं वाटत नाही का? नाही, असं बोलू नाही शकत असं आपण की गेलं तर बरोबरच राहणार आहे ते सुप्रीम कोर्टचं ऑर्डर. काय वाटतं तुम्हाला, शिंदे राहतील का जातील? याच्यावरती मी खरंच भाष्य करू शकत नाही, पण जे काही निकाल देतील तो बरोबरच असेल. यतीनजी मला सांगा की जर विधानसभा अध्यक्षकडे हे जर प्रकरण जात असतील तर हा उद्धव ठाकरेंना सेटबॅक नाही का? हा नक्कीच सेटबॅक आहे. ॲक्च्युली जर हे प्रकरण अध्यक्षांकडे गेलं तर तो नक्कीच ठाकरे गटाला सेटबॅक असेल हा. कारण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत तोच डिसिजन यामध्ये घेणार आणि तो डिसिजन ऑब्व्हियसली जर सत्तारूढ पार्टीच्या बाजूनेच असणार आहे तो. काय वाटतं तुम्हाला, हाच मुद्दा पुन्हा तुमच्याकडे आला आहे? कारण बहुतांश वकिलांचं म्हणणं तेच येते. याच्यामध्ये अशी शक्यता आहे की हा निकाल जो आहे तो जरी विधानसभा अध्यक्षाकडे गेला तर ते राखून ठेवू शकतात. कुठलीही प्रोव्हिजन नाही कुठल्याही ॲक्टमध्ये की एवढ्या दिवसातच ह्याच्यावरती निकाल द्यायचा आहे, 1 महिने 2 महिने 3 महिने, अनलेस कॉन्स्टिट्यूशन बेंच ठराविक काळ त्याला ठरवून देईल की या काळामध्येच तुम्ही निकाल द्या. निवडणुका आता लवकरच येत आहेत, त्याच्या आत जर निकालच जर दिला नाही तर हे पूर्णपणे आहे तसं प्रकरण राहणार आहे, त्याच्यात काहीच वाढ होणार नाही, काहीच होणार नाही. जरी सुप्रीम कोर्टानं परत पाठवलं, जर त्याला टाइम लिमिट नाही घालून दिलं तर. पण जर टाइम लिमिट दिलं तर नक्कीच ते जो निकाल देतील तो चॅलेंजेबल राहील. काय वाटतं आता, शिंदे राहतील का जातील? हे निश्चित प्रकारे सुप्रीम कोर्टच ठरवणार आहे की माननीय मुख्यमंत्री सध्या राहणार किंवा नाही. पण जेव्हा सपोज द्यान अशी शक्यता आहे की जर सभापतींकडे हे मॅटर गेलं तर शिंदे निश्चित प्रकारे मुख्यमंत्री राहतील. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की यात आर्ग्युमेंट होत असताना दोन्ही गटाकडून असे काही ऑब्जेक्शन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आर्ग्युमेंटमध्ये करण्यात आले होते की अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाला होता. आता ह्या जजमेंटमध्ये त्यात काय स्पष्टीकरण येतं हेही बघणं महत्त्वाचं आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालय हे जे निकाल देईल त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्णतः भवितव्य निर्भर करतं आणि माननीय मुख्यमंत्री हे राहतील किंवा नाही हे डिस्क्वालिफिकेशनचा जो संदर्भ आहे त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं, काय जजमेंटमध्ये असेल यावर निश्चित प्रकारे मुख्यमंत्र्याची खुर्ची कोणाकडे असेल हे निश्चित ठरू शकतं. बिलकुल. आणि म्हणूनच कारण या सगळ्याच मुद्द्यावर चर्चा जी आहे ते गावामधल्या पारापासून ते शहरामध्ये सर्वच ठिकाणी चालू आहे आणि भावना ज्या आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आपण असं कसं म्हणू शकतो की ते असंही होऊ शकतं की 16 जणांचं स्पीकरकडे जाईल आणि स्पीकर त्यांना डिस्क्वालिफाय पण करू शकतील. आणि जरी 16 जणांना डिस्क्वालिफाय केलं तर आत्ताच्या गव्हर्नमेंटकडे 165 आहेत. त्यामुळे जरी मुख्यमंत्री त्यात असले सरकार पडेल पण हे फॉर्मेशन तर टिकेल, दुसरा कोणतरी मुख्यमंत्री होईल. तर आपण असं म्हणू शकत नाही की अध्यक्ष एकाच बाजूने निर्णय देतील. असंही होऊ शकतं की अध्यक्षांकडे जर गेलं आणि त्यांनी जर 16 जणांना डिस्क्वालिफाय केलं तर अशाही राजकीय घडामोडी घडू शकतात. बरोबर आहे. म्हणजे की तुम्ही हा वेगळा मुद्दा सांगितला आहे. मग अशा वेळी काय होईल की ते गड येईल परंतु सिंह हो तसं. मग आता शिंदे साहेब किती जणांना पाहिजेत आणि किती दिवस पाहिजेत हे त्याच्यावर आपल्याला सगळं मग ठरवतील सगळे. जे काय होईल ते त्याच वेळेस समजेल आपल्याला. आणखी महत्त्वाचे 2 मुद्दे होते. एक तर की उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा किती महत्त्वाचा होता या केसमध्ये, मला हा सगळ्यांना तो बऱ्यापैकी एक महत्त्वाचं हे होतं. कारण राज्यपालांनी त्यांना सांगितलं फ्लोअर टेस्टला सामोरं जायला आणि त्यांनी त्याच्या आतच राजीनामा दिला. राज्यपालांनी 7 पॉईंट दिले होते की ज्यामुळे त्यांनी फ्लोअर टेस्ट ऑर्डर केली. पण उद्धव ठाकरेंनी एक 3 लाईनचा राजीनामा दिला
आणि तो सुपूर्द केला. त्यामुळं व्हिपचं उल्लंघनाचा प्रश्नच आला नाही. पण उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की व्हिपचं उल्लंघन कधी झालं, राहुल नार्वेकरांच्या इलेक्शनच्या वेळेस व्हिपचं उल्लंघन झालं. कारण कागदोपत्री तेव्हा पण प्रभू हेच व्हिप होते आणि नंतर राहुल नार्वेकर स्पीकर झाल्यावर त्यांनी त्या दिवशी रात्री गोगावलेंना व्हिप म्हणून नेमलं शिवसेनेचं ऑफिशियली. तर त्यामुळं ह्याच्यात बरेचसे कायदेशीर प्रश्न गुंतागुंती आहे. तर आता जे जज मला ठरवतील. याच्यामधूनच एक प्रश्न विचारायचा आहे की मग राहुल नार्वेकरांची जी नियुक्ती आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. अशा वेळी त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं? त्यामुळं सिंघवींचं असं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंकडून की जे राज्यपालांचं पत्र आहे तेच तुम्ही क्वॉश करा. तो खरा स्टेटस को आणते होईल की जेव्हा तुम्ही राज्यपालांचं पत्र जर क्वॉश केलं तर पुढच्या सगळ्या घडामोडी मग रद्द बातल ठरल्या जातात. तर असं ते थोडं एक लॉंग शॉट आहे. तसं होणं खूप अवघड आहे. पण जसं सुप्रीम कोर्ट आहे काहीही होऊ शकतं. बरोबर. काय वाटतं की राज्यपालांचं जे पत्र आहे ते क्वॅश करणं, कारण पुन्हा आणखीन हाच मुद्दा येतो की सुई पुन्हा पाठीमागे न्यावं लागेल. कसं आहे की निबम राबियामध्ये राजीनामा झाला नव्हता म्हणून सुई पाठीमागे गेली. तर सुई पाठीमागे नेण्यासाठी सुप्रीम कोर्टकडे पॉवर्स होते, सुप्रीम कोर्ट ते करू शकतं. पण यात राजीनामा आधीच होऊन गेला. जसं आता सरांनी सांगितलं तर 3 ओळींच्या याच्यात त्यांनी राजीनामा दिला. तर त्या 3 ओळींच्या राजीनाम्याला त्या 7 मुद्द्यांचं उत्तर म्हणून कन्सिडर केला जाऊ शकत नाही. पण त्यावर काय लिगल म्हणजे ताशिरे ओढतील सुप्रीम कोर्ट हे काही सांगता येत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंची मोठी चूक होती असं वाटतं की राजीनामा देणं. सुप्रीम कोर्टाचा जो प्रश्न होता शेवटच्या दिवशी की बाबा हाऊ टू टर्न द क्लॉक बॅक, तर म्हणजे कसा परत आम्ही सुईचा काटा न्यायचा, जेव्हा तुम्ही राजीनामाच आधी दिला. म्हणजे तुम्ही निबम राबिया सांगतात, वारंवार सांगतात, त्याचा रेफरन्स देतात, तर तुम्ही त्याच्या हिशोबाने आम्ही याच्यात कसं करणार, याच्या फॅक्ट्सच वेगळ्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे की ही अडचण येते की पाठीमागं पुन्हा जाण्यासाठी उद्धव ठाकरेंची, त्याच्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली. त्यांच्याकडनं ही चूक झाली आहे. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर या केसची हे एक कम्प्लिटली डिफरंट हे असतं निकाल. पण आता राजीनामा दिल्यामुळे परत ते मागे जाणं. राज्यपालांचं पत्र क्वॅश करता येऊ शकतं का, किंवा राजीनामा जो दिलेला आहे उद्धव ठाकरेंनी? नाही, तो राजीनामा दिलेला आहे, तो टेंडर केलेला आहे राजीनामा, त्यामुळे तो माघारी नाही घेऊ शकत. तो त्यांचा माझ्या मते तरी तो मोठा चुकीचा डिसिजन झाला तो सध्याच्या केसच्या सिनेरिओनुसार. त्यामुळं सगळ्यात जसं की बाकीच्यांनी सांगितलं की मागं नाही नेता येऊ शकत की त्या इफेक्टला नेऊन तुम्ही आता हे करा असं नाही म्हणता येऊ शकत. बरं, अनेकांची चर्चा अशी आहे बरं का प्रशांत, जे मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की अनेकांची चर्चा अशी आहे ते आता ते कायद्याचं कितपत, कारण तुम्ही सगळे जाणकार आहात, उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात असं अनेकांना वाटतं. ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा संख्याबळ त्यांच्या बाजूने असेल. आत्ता हां तर ते पॉसिबल आहे. या घडीला तसं होणं फार अवघड आहे. कारण की निकाल जरी त्यांच्या बाजूने आला, आपण हे गृहीत धरू की उद्धव ठाकरेच्या बाजूने निकाल आला, तर जर निकाल जरी आला तरी सुद्धा परत ते संख्याबळ गोळा करणं, कारण की ऑलरेडी राजीनामा दिला आहे, मग परत सरकार येणं आणि परत मग त्यांनी मुख्यमंत्री होणं हे पुढचा प्रश्न आहे. मगाशी जे आपण तुम्ही विचारलं की इथं की सुईचा काटा मागं जाईल का. प्रॉब्लेम तुम्हाला आठवत असेल की जेव्हा हिअरिंग सुरू होतं तेव्हा कोर्टाने दोन्ही बाजूने प्रश्न विचारले होते, दोन्ही साईडला. पहिल्यांदा त्यांनी विचारलं होतं की गव्हर्नरकडे पॉवर्स नाही आहेत, गव्हर्नरनं कुठल्या बेसिसवरती फ्लोअर टेस्ट कॉल केली, फ्लोअर टेस्ट फक्त काही गोष्टींसाठीच कॉल केली जाऊ शकते, असे ताशेरे ओढले. पण नेक्स्ट पुढच्या दिवशी त्यांनी म्हटलं ठीक आहे गव्हर्नरनं फ्लोअर टेस्ट कॉल केली पण तुम्ही राजीनामा दिला, म्हणजे तुम्हाला माहीत होतं की तुम्ही फ्लोअर टेस्ट पास होऊ शकत नाही म्हणून तुम्ही राजीनामा दिला. हे ऑब्झर्वेशन्स आहेत कोर्टाचे. मग त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे तो फार क्लिष्ट आहे आणि ते जजमेंट आल्यावरती ह्याच्यावर क्लॅरिटी येईल. श्रीधरजी काय वाटतंय, हे काय आता 10वी अनुसूची आहे ते बऱ्याच लोकांना वाटतं की त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला राज्यघटना ते वापरू शकतात लिगली, त्याच्यातून त्या पळवाटा शोधू शकतात. आणि कुठल्याही विरोधी पक्षाला एक हे आहे की ते सत्ताधारी पक्षाला पाडायला ते राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करू शकतात. पण आता जर 10 शेड्यूलवर काय त्यांनी भाष्य केलं, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये जवळजवळ 100च्या वर 106 संशोधन झाले, तर ह्याच्यात पण कोर्ट सजेस्ट करू शकेल की ह्याच्यात काहीतरी फुल प्रूफ हे नाही आहे आणि ते पार्लमेंटला सांगू शकतं की ह्याच्यात संशोधन आम्ही सजेस्ट करतो व्हायला पाहिजे, पण हे आत्ताच्या केससाठी नाही, हे पुढच्या वेळेसाठी लागेल. तोच भोळा प्रश्न आहे. हो, परत तेच. तर आपण गोल फिरतोय आणि आता 10 महिने झालेत. आपण अपेक्षा करतो की निकाल लवकर येईल. बिलकुल निकाल लवकर येईल अशी अपेक्षा करूयात. जसं की दिल्लीमध्ये आता पाऊस पडतोय, वादळ आलेला आहे, तसंच वादळ आता या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार आहे निकालाच्या नंतर. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.
सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24